गोकुळसारख्या दूध संघाला महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये पुढे नेण्याचं काम PNच्या नेतृत्वामध्ये अनेक वर्ष झालेलं आहे आणि अशा या कर्मठ कार्यकर्त्याचं अचानक जाण्यामुळे एक मोठी पोकळी कोल्हापूरमध्ये निर्माण झालेली आहे, काँग्रेसमध्ये झालेली आहे आणि ही पोकळी न भरून निघणारी आहे। त्यामुळे आज माझ्या मित्राच्या परिवाराला मी सात्वन करण्यासाठी इथं आलेलो होतो। PN आणि मी अनेक वर्षाचे आम्ही मित्र आहोत आणि आमचा मित्रसुद्धा आज आम्ही गमावलेला आहे। आपल्या लक्षात असेल की प्रचाराच्या दरम्यानमध्ये मी आलो होतो आणि महाराजांकडे जेव्हा आम्ही गेलो होतो आणि प्रेसला पण आपण पाहिलं तर शेवटची ती भेट PN बरोबर माझी होती, पण त्यांची आठवण कोल्हापूरची जनता मग सहकारात असेल किंवा राजकारणात असेल PNला कोणीही विसरू शकत नाही। त्यांचं काम नेहमी कोल्हापूरवासियांच्या मनात आणि ध्यानात राहील असं हे PN आज आमच्यात नाही। आम्ही 6 कमिट्या तयार केलेल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रासाठी आमचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केलेली आहे। मी स्वतः मराठवाड्यामध्ये जातो आहे। मराठवाड्यात दुष्काळाची धाकता फार मोठी आहे। आज मी तिथं संध्याकाळी संभाजीनगरला मी पोचतो आहे आणि उद्यापासून आमचा तो दौरा चालू होत आहे। मोठ्या प्रमाणात या दुष्काळाचा फायदा घेऊन सरकारच्या वतीनं टँकर माफियांचा पण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। सरकारला आम्ही नोव्हेंबर महिन्यात नागपूरच्या अधिवेशनामध्ये सूचना दिलेली होती की यावर्षी पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ शकते आणि सरकारने त्या पद्धतीची पावलं उचलावी। पण महाराष्ट्रातलं सरकार हे खऱ्या अर्थानं लोकहिताचं नाही, जनतेच्या घामाचा पैसा राज्याच्या तिजोरीत जो जातो त्याला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लुटता कसं येईल त्याच्यावर राज्यातलं सरकार काम करताना हे भाजपप्रणीत सरकार आपण पाहतो आहे। सरकारला किती चांगल्या सूचना केल्या, विधानसभेत असतील, मीडियाच्या माध्यमातून असतील, पत्र देऊन असतील, त्याचं साधं उत्तरसुद्धा द्यायला ते तयार नसतात। महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे विरोधकांच्या सूचनांचं पालन सरकार करायचं आणि त्या पद्धतीच्या उपाययोजना केल्या जात होत्या। या राज्यामध्ये जनतेचे प्रश्न मिळून सोडवण्याची एक परंपरा होती, पण भाजपप्रणीत सरकार 2014 पासून जे आली आणि आजही आहे, या सरकारला ते ऐकायचं नाही आणि करायचं नाही आणि जनतेला होरपळून सोडायचं ही भूमिका या सरकारची आहे। म्हणून काँग्रेसनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या कमिट्या तयार करून दुष्काळाच्या पाहणीची सुरुवात केलेली आहे आणि सरकारला आम्ही ते उपाययोजना करायला बाध्य करू। सरकार केलं नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नावर सरकारला हे प्रश्न सोडायला सरकारकडून बाध्य करू अशा पद्धतीची भूमिका आहे। त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ना। तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही शेतामध्ये जा आपल्या, तुम्हाला कोण थांबवलेलं आहे? पण महाराष्ट्रातला शेतकरी आज तडफडत आहे, त्याच्या शेतात पाणी नाही, त्याला पिण्याचं पाणी नाही, त्याच्या पिकाला भाव नाही, तो रोज आत्महत्या करतोय। त्याची काळजी करायचं ना, मुख्यमंत्र्याची जबाबदारी ती आहे। त्यांच्या शेतात जायला कोणाला विरोध नाही, तुम्ही 3 दिवसाच्या सुट्टीवर आहात आणि असं ट्विट करून चालणार नाही। वास्तविक मैदानात उतरून काम करायची वेळ आहे आणि महाराष्ट्र पेटते आणि मुख्यमंत्री आपल्या शेतामध्ये आराम करत असेल, या शेतामध्ये राबत असेल, त्याच्यासाठी मुख्यमंत्री तुम्ही नाही झालात, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे। भुजबळ आव्हाडांची पाठराखण करताना पाहायला मिळतात, काल जो झाला प्रकार त्यानंतर बघा
जे झालेलं आहे त्याचं समर्थन करता येत नाही, पण राहिलं मनुस्मृतीचा विरोध काँग्रेस पक्ष सातत्यानं करतो आहे. मनुस्मृती महाराष्ट्रात लागू दिली जाणार नाही. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये मनुस्मृती लागू दिली जाऊ शकत नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे.